नमस्कार मंडळी, मराठी स्टोरी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सकाळी उठल्याबरोबर तुमच्या पायांमध्ये किंवा मग टाचांमध्ये वेदना होतात का? थोडं अंतर चालल्यावर तुम्हाला दम लागतो का? आणि तुमचे पाय जड होऊन साथ देणं सोडतात का? जर याचं उत्तर हो असेल तर थांबा. हे केवळ वाढत्या वयाचे लक्षण नाही, तर हे तुमच्या शरीरातील काही महत्त्वाच्या पोषक तत्वांच्या कमतरतेचं संकेत आहे. पण यात घाबरण्यासारखं काहीही नाही, कारण याचं समाधान कोणत्याही महागड्या औषधात किंवा सप्लिमेंट्समध्ये नाही, तर आपल्या स्वयंपाकघरामध्ये दडलेलं आहे. आज मी तुम्हाला अशा 5 अस्सल देशी आणि ताकदवान पदार्थांबद्दल सांगणार आहेत, जे वैज्ञानिक आणि पारंपरिक दृष्टिकोनातून पायांची ताकद, हाडांची मजबूती आणि त्याचबरोबर मसलचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. हे केवळ खाण्याचे पदार्थ नाही, तर आयुर्वेदामध्ये आणि आपल्या आजी आजोबांनी दिलेला हा एक अनमोल ठेवा आहे. मी तुम्हाला फक्त या 5 गोष्टींची नावे सांगणार नाही, तर त्या खाण्याची योग्य पद्धत काय आहे, त्यामागील विज्ञान काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे खाताना कोणती खबरदारी घ्यायची हे देखील सांगणार आहे. तर चला वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया आपल्या पहिल्या सुपरफूडपासून. तर जो कॅल्शियमचा असा खजिना आहे, ज्यासमोर दूधही फिकं पडतं, ते म्हणजे तेल, जे कॅल्शियमचा पॉवर हाऊस मानलं जातं. मंडळी, जेव्हा हाडांच्या मजबूतीचा विषय येतो तेव्हा सर्वात आधी दुधाचं नाव येतं. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की तिळामध्ये दुधापेक्षा कितीतरी पटीने जास्त कॅल्शियम असतं. 100 ग्रॅम किती तिळामध्ये साधारणतः 1250 mg कॅल्शियम असतं, तर फुल क्रीम दुधामध्ये हे प्रमाण फक्त 123 मिलीग्रॅम असतं. अनेक लोकांना दूध पचत नाही किंवा काही जण इंटॉलरन्सने त्रस्त असतात. तिळामध्ये केवळ कॅल्शियमच नाही, तर मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक सारखी खनिजे देखील भरपूर प्रमाणामध्ये असतात. हे सर्व पोषक घटक म्हणून हाडांची घनता वाढवण्यात आणि त्यांना आतून पोकळ होण्यापासून वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे भविष्यात ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजाराचा धोका कमी होतो. शिवाय यामुळे भविष्यात ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजाराचा धोका कमी होतो. शिवाय तीळ, प्रोटीन आणि आवश्यक फॅटी ॲसिडचाही एक चांगला स्रोत आहे, जे स्नायूमध्ये ताकद टिकवून ठेवण्यासाठी खूप गरजेचं आहे. हे स्नायूंच्या पेशींना पोषण देऊन कमजोरी आणि पायांमधील गोळी येणं म्हणजेच क्रम्स दूर करण्याचं काम करतं. याचं सेवन करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे रोज 1 चमचा भाजलेले पांढरे किंवा काळे तीळ व्यवस्थित चावून खाणं. हे तुम्ही सकाळी नाश्त्याच्या वेळी खाऊ शकता. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये हिवाळ्याच्या दिवसांमध्ये गुळासोबत याचे लाडू म्हणजेच तिळगुळ बनवून खाण्याची पद्धत आहे. ते आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. यामुळे शरीराला लोह म्हणजेच आयर्न मिळतं, जे रक्ताची कमतरता दूर करतं. महत्त्वाची खबरदारी, तिळामध्ये कॅलरीज आणि फॅटचं प्रमाण जास्त असतं आणि त्याचा गुणधर्म उष्ण असतो. त्यामुळे लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांनी याचं सेवन मर्यादित प्रमाणामध्ये करावं. तसेच ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी याचं अतिसेवन टाळावं, अन्यथा ॲलर्जी किंवा पोटाचे विकार जसे की जुलाब होऊ शकतात. यामुळे याचे प्रमाण योग्य ठेवणं खूपच गरजेचं आहे. आता दुसऱ्या पदार्थाकडे वळूया. ते आहे हळदीचं दूध. यालाच गोल्डन मिल्क असंही म्हटलं जातं. हे शरीरातील सूज आणि वेदनेवर रामबाण उपाय आहे. हळदीचा जादुई गुणधर्म त्याच्या मुख्य घटकांमध्ये म्हणजेच कर्क्युमिनमध्ये दडलेला आहे, जे एक शक्तिशाली अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट आहे. वाढत्या वयानुसार शरीरामध्ये क्रॉनिक इन्फ्लेमेशन म्हणजे जुनी सूज वाढू लागते, जी सांधेदुखी, सांधिवात, अर्थरायटिस आणि शरीराच्या आखडण्याचे मूळ कारण बनते. कर्क्युमिन त्या एन्झाईम्सला रोखते जे शरीरामध्ये सूज निर्माण करतात, ज्यामुळे सांधेदुखी आणि सुजीपासून आराम मिळतो. दूध हे स्वतः कॅल्शियम आणि प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे, जे हाडे आणि स्नायूंसाठी मजबूत पायांचं काम करतं. जेव्हा हळद आणि दूध एकत्र येतात तेव्हा दुधाचं कॅल्शियम हाडांना मजबूती देतं आणि हळदीचं कर्क्युमिन हाडांना सूज व वेदनेपासून वाचवतं. वापरण्याची योग्य पद्धत: रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दुधामध्ये हाफ चमचा हळद पावडर मिसळा. हे मिश्रण अधिक प्रभावी बनवण्यासाठी त्यात 1 चिमूटभर काळी मिरी म्हणजेच ब्लॅक पेपर नक्की टाका, कारण मिरीमध्ये पायपेरिन नावाचा घटक असतो, जो शरीरामध्ये हळदीचे शोषण करण्याचा अनेक पटीने वाढवतो. महत्त्वाची खबरदारी: ज्यांना ब्लड प्रेशर आहे किंवा ज्यांना मधुमेहाची समस्या आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हळदीच्या दुधाचं अतिसेवन करू नये.
कारण हे ब्लड प्रेशर आणि शुगर लेवल कमी करू शकतं. याशिवाय ज्यांना पित्ताशयाचा त्रास आहे त्यांनी हे टाळावं, कारण हळद उष्ण असते आणि ते पित्त वाढवू शकतं, ज्यामुळे त्रास वाढू शकतो. तो आता बोलूया तिसऱ्या पदार्थांबद्दल, आणि तो आहे मोड आलेले हरभरे. हा असा एक अस्सल देशी खुराक आहे ज्याबद्दल बरेच लोक बोलत नाही. हे खाल्ल्याने घोड्यासारखी ताकद येते. मोड आलेले हे प्रोटीन आणि लोहाच्या उत्तम स्तोत्र आहे. अनेकदा वयस्करांमध्ये जाणवणारी शारीरिक कमजोरी आणि रक्ताची कमतरता म्हणजे निमिया दूर करण्यासाठी हे खूप मदत करतात. प्रोटीन हे स्नायूंच्या निर्मितीसाठी आणि त्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक आहे. यामुळे सतत येणारा थकवा आणि अशक्तपणा दूर होतो. यात असलेले लोह शरीरामध्ये हिमोग्लोबिन वाढवतं. यामुळे संपूर्ण शरीरामध्ये आणि विशेषतः पायांमध्ये रक्ताभिसरण सुधारतं. जेव्हा पायांमध्ये रक्ताचा चांगला प्रवाह राहतो तेव्हा पायांना मुंग्या येणं, बधिरपणा किंवा अशक्तपणाची समस्या कमी होते. याशिवाय मोड आलेल्या हरभऱ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतात, जे आपली पचनसंस्था तंदुरुस्त ठेवण्याचं काम करतं. वयोवृद्ध लोकांमध्ये बद्धकोष्ठतेची समस्या सामान्य असते, त्यावर हे गुणकारी आहे. वापरण्याची योग्य पद्धत: मोड आलेले हरभरे बनवण्यासाठी हरभरे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी पाण्यातून काढून त्यांना एका ओल्या सुती कापडामध्ये बांधून ठेवा. 8 ते 10 तासांमध्ये त्यांना छान मोड येतात. त्यानंतर तुम्ही त्यात लिंबू, कांदा, टोमॅटो आणि काकडी बारीक चिरून टाकून त्याची मस्त कोशिंबीर किंवा सॅलड बनवून खाऊ शकता. काही महत्त्वाची खबरदारी: येथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. अनेकदा लोकांना असं वाटतं की कच्चे मोड आलेले कडधान्य स्प्राउट्स हेच सर्वात जास्त पौष्टिक असतात, पण ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे अशा लोकांकरता कच्चे मोड आलेले धान्य धोक्याचे ठरू शकतात. कारण कच्च्या कडधान्यांमध्ये सल्मोनेला सारखे हानिकारक बॅक्टेरिया असू शकतात, ज्यामुळे पोटदुखी, उलट्या किंवा मग पॉयझनिंगचा त्रास होण्याची शक्यता असते. म्हणूनच वडीलधाऱ्या मंडळीने नेहमी मोड आलेले कडधान्य थोडेसे वाफवून किंवा शिजवून घ्यावे. यामुळे ते पचायला सोपे जातात, सुरक्षितही राहतात. आणि आता वळूयात आपण चौथ्या पदार्थांकडे. पण जर तुम्हाला इथपर्यंतची माहिती फायदेशीर वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. चौथा पदार्थ आहे बदाम. बदाम हे हाडे आणि मेंदूसाठी सुपरफूड मानलं जातं. हे केवळ स्मरणशक्तीसाठीच नाही तर पायांच्या ताकदीसाठीही अत्यंत महत्त्वाचं आहे. बदामामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स असतात. यात असलेले कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडांना मजबूत बनवतात आणि स्नायूंच्या हालचालीमध्ये म्हणजेच मसल कॉन्ट्रॅक्शनमध्ये मदत करतात. यामुळे पायात गोळे येण्याची समस्या कमी होते. प्रोटीन आणि हेल्दी फॅट शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात, ज्यामुळे दिवसभर थकवा आणि कमजोरी जाणवत नाही. वापरण्याची योग्य पद्धत: रोज रात्री 5 ते 6 बदाम पाण्यामध्ये भिजत घाला आणि सकाळी त्याची साल काढून मगच ते खा. बदामाची साल काढून खाणेच योग्य आहे, कारण सालीमध्ये टॅनिन नावाचा घटक असतो जो पोषक तत्वांचे शोषण होण्यापासून रोखतो. त्यामुळे साल काढूनच खावी. घरातील वयस्कर व्यक्तींना बदाम नीट चावता येत नसतील तर तुम्ही दुधामध्ये त्याची पेस्ट करून किंवा बदाम दुधात उकळून त्याची खीर शेक बनवून त्यांना देऊ शकता. हे शरीरासाठी एक टॉनिक सारखं काम करतं. महत्त्वाची खबरदारी म्हणजे बदामामध्ये कॅलरीज जास्त असतात, यामुळे अति प्रमाणामध्ये खाल्ल्यास वजन वाढू शकतं. याशिवाय ज्या लोकांना किडनी स्टोन म्हणजेच मूतखड्याचा त्रास आहे त्यांनी बदामाचे सेवन टाळावं किंवा डॉक्टरांना विचारून करावं, कारण यात ऑझलेट नावाचा घटक असतो जो स्टोनचा त्रास वाढवू शकतो. पाचवा आणि शेवटचा पदार्थ आहे मेथीचे दाणे. आयुर्वेदामध्ये सांधेदुखी दूर करण्यासाठी मेथीला वरदान मानलं गेलं आहे. मेथीच्या दाण्यांमध्ये अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म असतात, जे सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. विशेषतः सांधिवात सारख्या समस्यांमध्ये वेदना आणि सूज कमी करण्यासाठी हे खूप प्रभावी आहेत. एका संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की मेथीचे दाणे स्नायूंची ताकद वाढवतात आणि त्यांची रिकव्हरी सुधारतात. मेथी स्नायूंचा थकवा दूर करून त्यांना पुन्हा ऊर्जावान बनवण्यास मदत करते. यात फायबर, प्रोटीन, लोह, पोटॅशियम आणि कॅल्शियम सारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. वापरण्याची योग्य पद्धत: मेथीचे सेवन करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे 1 चमचाभर मेथी रात्रभर 1 ग्लास पाण्यामध्ये मेथीचे दाणे भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ते पाणी प्या आणि भिजवलेले दाणे व्यवस्थितरित्या चावून खा. हे तुमच्या पचनसंस्थेलाही
तंदुरुस्त ठेवतं आणि त्याचबरोबर महत्त्वाची खबरदारी काय घ्यायची आहे तर मेथीचे दाणे रक्तातील साखर म्हणजेच ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर दोन्ही कमी करण्याचं काम करतात. त्यामुळे जे लोक मधुमेह किंवा बीपीसाठी औषधे घेत आहेत त्यांनी हे सुरू करण्यापूर्वी एकदा तरी डॉक्टरांचा सल्ला नक्की घेतला पाहिजे. तसेच गर्भवती महिलांनी मेथीचं सेवन टाळावं, कारण मेथीची प्रवृत्ती ही तासीर उष्ण असते, जे त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. मंडळी, खरी आणि कायमस्वरूपी ताकद तेव्हाच मिळते जेव्हा योग्य पोषण आणि शारीरिक हालचाल यांचा मेळ बसतो. हे दोन्ही मिळून एकमेकांचा प्रभाव अनेक पटीने वाढवत असतात. म्हणूनच या 5 पदार्थांसोबतच तुमच्या जीवनामध्ये अजून काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या आहारामध्ये केळी आणि मनुके यांचा समावेश करू शकता. केळ्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं, जे स्नायूंच्या आखडण्यापासून आराम देतं. मनुक्यामध्ये लोह असतं, जे कमजोरी दूर करतं. या दोघांचे कॉम्बिनेशन स्नायूंना पोषण देतं. तसेच बीट खाणं ही खूप फायदेशीर आहे. बीटमध्ये नायट्रेट्स असतात, जे शरीरामध्ये रक्ताचा प्रवाह वाढवतात. जेव्हा पायांमध्ये रक्ताभिसरण चांगलं होतं तेव्हा पायांना मुंग्या येणं आणि कमजोरी कमी होत असते. आहारासोबतच तुम्हाला व्यायाम करणं ही तितकंच गरजेचं आहे. रोज फक्त 15 ते 20 मिनिटे का होईना, पण पाय चालण्याची सवय ठेवा. चालणं हा पायांचा स्नायू आणि सांध्यांसाठी सर्वोत्तम व्यायाम आहे. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. दिवसभराची सुरुवात हलक्या स्ट्रेचिंगने किंवा प्राणायामाने करा. तर मंडळी, ही होती आजची माहिती. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.